नमस्कार मंडळी. तर माझ्याकडे ना हे चॉपर होतं जे की दोरीचं होतं. सगळ्यांकडे चॉपर म्हणजे बऱ्याच लोकांकडे असतं असं चॉपर, दोरीचं असतं, कोणाकडे इलेक्ट्रिक असतं, कोणाकडे वरून असं प्रेस करायचं असतं चॉपर. आणि ते खूप युजफुल असतं. पण काय होतं ना की कधी कधी त्याच्यामधली जी वायर आहे किंवा मग दोरी आहे जे काही म्हणतो आपण, ते ओढून ओढून ना कधी कधी तुटतं. मग तुटल्यामुळे ना ते अनयुजफुल होऊन जातं, आपण यूजच नाही करता येत त्याचा काही. मग काही जण काय करतात, फेकून देतात किंवा काय कारण पूर्ण पॅक असतं ते कळतच नाही की मेकॅनिझम काय म्हटलं काय नाही वगैरे. तर मग मी काय केलं, त्याला स्पूनच्या म्हणजे मी सेकंड टाईम करते, आधीही केलेलं होतं. मग स्पूनच्या साहाय्याने ना त्याचं कव्हर ओपन करून घेतलं. ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये जी गाठ होती, इथे जी गाठ होती ती कट करून घेतली. कट केल्यानंतर सगळा तो थ्रेड काढला आणि असा वाला जो थ्रेड होता, माझा हा झावरीचा दोरा आहे, त्याला मी 3 लेयर्स केल्या. वरून अशी छान मोठी गाठ मारली की ज्या होलमधून आहे ना ते बाहेर नको यायला पाहिजे. आणि राऊंड त्याला एवढ्या लेयर्स दिल्या. म्हणजे जेवढा धागा तुम्हाला मोठा ठेवायचा तुम्ही ठेवू शकता, थोडा जास्तच ठेवायचा मोठा, की जेणेकरून तो ना अगदी म्हणजे लांबपर्यंत ओढता येतं आणि चॉपर चांगलं वर्क करतं. हे बघा, तुम्ही बघू शकता हे म्हणजे छान वर्क करतं आहे. त्याच्यानंतर काय करायचं, ते जे होल आहे याचं की जिथून आपण ओढतो, मग तिकडून तो दोरा ना बाहेर काढायचा. बाहेर काढल्यानंतर त्याला जे रेडवाला हँडल खाली दिसतं आहे ना, ते रेडवाल्या हँडलला पण जो दोरा होता माझा आधीचा, तर त्या दोऱ्याला पण गाठ मारलेली होती. पण तिथे बघा, ती तुम्हाला दिसणारच नाही की गाठ कुठे मारलेली आहे आणि तो दोरा कसा ॲडजस्ट केलेला आहे. तर हे जे रेडवालं त्याचं कवर आहे, हे पण स्पूनच्या हेल्पने ना ते काढून टाकायचं, ते निघून जातं पटकन. मग ते काढल्यानंतर मध्ये पण आहे ना त्याला एक गाठ मारलेली आहे. मग जो थ्रेड त्या होलमधून बाहेर आलेला आहे ना, तो त्याच्यामध्ये टाकायचा. इकडून जिथून स्पून हे करते ना, तिथे जे होल आहे साईडला, तिथून दोरा निघालेला आहे, तिथून तो मध्ये टाकायचा. बघा गाठ दिसते का? आता तिथून ते मी ते काढून घेईल. हा जो जुना धागा आहे ना तो काढून घेईल. याला पण आतून गाठ मारलेली होती, तर मग तो काढला. आता हे जे होल दिसते तुम्हाला, छोटं होल हे बारीक, तिथून तो टाकायचा मध्ये आणि परत तो वरती काढून त्याला गाठ मारायची, जेणेकरून जेव्हा आपण ओढतो ना तर तेव्हा तो धागा बाहेर नको यायला पाहिजे, म्हणून मोठी गाठ मारायची बघा. आणि परत त्याला जे झाकण होतं या रेडवाल्या हँडलला, ते झाकण परत त्याला लावून द्यायचं, ॲडजस्ट करून द्यायचं. आणि जे हे रेडवालं काढलं होतं ते पण ॲडजस्ट करून दिलेलं आहे. आणि जे आपण ते स्प्रिंग वगैरे जे दिसतात ना, ते स्प्रिंग नाही, सॉरी, ते जे काही आहे ते, चला ते ॲज इट इज जसं होतं ना तसं ते लावून द्यायचं. आणि सपोज जर ते नाही लागलं ना तर त्याला दुसऱ्या बाजूने लावून बघायचं. म्हणजे इथे तुम्हाला दिसत नसेल मी कसं ॲडजस्ट केलेलं आहे, तर मग दुसऱ्या बाजूने ॲडजस्ट करून बघायचं, ते लागतं. आणि आता आपल्याला जे कव्हर आहे तर ते कव्हर परत जसं होतं तसं ठेवून द्यायचं, व्हाईटवालं. त्याच्यावरून ते ग्रेवालं कव्हर ॲडजस्ट करायचं आणि प्रेस केलं ना तर ते लागून जातं ते कव्हर. हे बघा, प्रेस केलं का ते कव्हर लागून जातं. असे. तर मग ते रेडी झालं. आता मी काय केला, कांदा त्याच्यात टाकून दिला आहे. आणि तुम्हाला दाखवण्यासाठी का की हे मेकॅनिझम आपलं वर्क केलेलं आहे की नाही, तुम्ही बरोबर केलेलं आहे की नाही, म्हणून तुम्हाला चॉप करून दाखवते, जेणेकरून तुम्ही घरी हे ट्राय करू शकतात. कट होतं आहे, ते तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा.